नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन हॉरर स्टोरीमध्ये. काही लोकांची विकृत मानसिकता कधी कोण्यात थराला जाईल सांगता येत नाही. ऑनलाईनच्या या जमान्यात माणसानेच बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या माणसांच्याच वैरी बनल्या आहेत. इतकंच नव्हे तर या वस्तूचा वापर चुकीच्या किंवा घाणेरड्या मानसिकतेने केला तर तो कोणाचा बळी पण घ्यायला कमी करणार नाही. ह्याच मानव निर्मित वस्तूमुळे असा एक प्रकार घडला. हनीमूनला गेलेल्या एका न्यूली मॅरिड कपल ज्याचं नाव राज आणि प्रिया, ह्या दोघांसोबत जे प्रकार घडला तो आपल्यासोबत शेअर केला नितीनने. आयुष्यभर सोबत राहण्याचे स्वप्न रंगवणारे हे दोघं राज आणि प्रिया, त्यांना काय माहित होतं की त्यांची सुहागरात ही त्यांची मरण रात ठरेल, त्यांची फर्स्ट नाईट ही लास्ट नाईट ठरेल त्याच्याबद्दल त्यांना काही अंदाजा नव्हता. काही लोकांच्या लालसेपोटी त्यांची दोघांची पण अब्रू गेली. त्या दोघांना आता स्वतःचीच लाज वाटायला लागली होती. या दुनियेमध्ये हा एवढा मोठा कलंक घेऊन आपण कसं काय जगू शकणार, दुनियावाले आपल्याला कसं जगू देणार, या विचारामध्ये दोघ जण पार खचून गेले. आणि हे विचार करूनच प्रिया खूप घाबरली. एका मुलीसाठी तिची इज्जतच म्हणजे सगळं तिचं आयुष्य असते आणि प्रियानं तेच केलं जे नाही व्हायला पाहिजे होतं. प्रियाने त्याच लॉजमधून काचाच्या खिडकीतून उडी मारून स्वतःला संपवलं. राजला हे सहन झालं नाही. राजने मागचा पुढचा विचार न करता त्याच काचाच्या खिडकीतून उडी मारून त्याने पण स्वतःला संपवलं. सकाळी लोक बघून हैराण झाले, कारण त्यांनी हातात हात घेऊन शेवटचा श्वास सोडला. आयुष्यभर सोबत राहण्याचं स्वप्न बघितलं ते अर्धवट राहिलं. राज प्रियासाठी काहीच करू शकला नाही ही खंत. राज मेला पण राजची आत्मा मात्र अजूनही भटकत होती. अर्धवट राहिलेली सुहागरात आणि तुटलेले स्वप्न, या गोष्टीचा बदला घेण्यासाठी राजची आत्मा भटकत होती. चला तर मग मित्रांनो सुरू करूया राजच्या आत्म्याने त्याच्यासोबत झालेल्या अनर्थाचा कसा बदला घेतला. आपल्या स्टोरीची सुरुवात एका अनाथ मुलापासून होते, ज्याचं नाव त्याच्या काका काकूंनी राज असं ठेवलं आणि राजला त्याचे काका काकू सांभाळत होते. राजला जन्म देताना डिलिव्हरीमध्ये काही कॉम्प्लिकेशन झाले, त्यामुळं त्याची आई राजला या दुनियेत आणून स्वतः निघून गेली. राजची आई गेल्यावर त्याच्या वडिलांनी खूप जास्त टेन्शन घेतलं. त्याच्या वडिलांची तब्येत बिघडू लागली व काही महिन्यातच त्याचे वडील पण त्याला सोडून दोघेही आता देवाघरी गेले. राजची जिम्मेदारी त्याच्या काका काकूंवरती आली होती. राज 12वी पर्यंत हॉस्टेलला शिकला. 12वी पर्यंत शिकून झाल्यावर त्याने लगेच एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब बघितला आणि तो जॉब करून काका काकूंना मदत करू लागला. तो रोज आता काका काकूंकडे राहत होता. काकू पण त्याला आईसारखी माया लावून त्याला रोज टिफिन देत होती आणि तो ज्या रस्त्याने जात होता त्या रस्त्यामध्ये एक मुलगी त्याला रोज बघत. त्या मुलीला त्याचा स्वभाव कदाचित आवडत असेल. तिने त्याला फॉलो केलं, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती काढली. राज एक प्रामाणिक, होतकरू आणि जिम्मेदारीवाला माणूस. राजचा स्वभाव चांगला होता. राज सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहायचा. शेजारी पाजारी सगळे राजचं कौतुक करायचे. काही दिवसांनी अजून त्यांची भेट झाली तेव्हा प्रियाने राजला मनातली गोष्ट सांगितली आणि म्हणाली, मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे. तेव्हा राज म्हणाला, सध्या तर मीच सेटल नाही आणि अजून एक जिम्मेदारी आताच कशी घेणार, मला अजून 1 वर्ष टाइम द्या. जर तुम्ही थांबत असाल तर बघा, नाहीतर तुमची इच्छा. प्रियाला त्याचं हे बोलणं पण आवडलं. प्रियानी त्याला लगेच म्हणली, मी तुमच्यासाठी 1 वर्ष थांबायला तयार आहे. राजनी मेहनत करायला सुरू केली. त्याच कंपनीत ओव्हर टाइम काम करून पैसे जमा केले आणि काका काकूंच्या जीवावर किती दिवस राहायचं म्हणून स्वतःचा फ्लॅट घेतला. काही
पैसे त्याच्याकडे होते, काही EMI करून त्याने फ्लॅट घेतला. जसंही फ्लॅट घेतला व दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याने काका काकूंना सांगितलं की आपल्या शेजारी जी प्रिया राहते तिने मला लग्नासाठी प्रपोज केला होता आणि माझी पण इच्छा आहे, मला पण ती आवडते, मला तिच्यासोबत लग्न करायचं. काका काकूंनी वेळ न घालवता तिच्या घरी गेले आणि तिच्या आईवडिलांना प्रियाचा हात मागितला. प्रियाच्या घरच्यांना पण राज आवडायचा, राजचा स्वभाव चांगला होता. प्रियाच्या आईवडिलांनी या दोघांची एंगेजमेंट केली आणि तो बघता बघता हे दोघ जण फोनवर बोलत असतानाच बघता बघता दिवस कसे गेले कळाले नाही आणि तो दिवस उजाडला जेव्हा त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यावर प्रत्येक कपलला वाटते की आपला क्वालिटी टाइम सोबत स्पेंड करावा आणि ते अविस्मरणीय असावं. म्हणून त्या दोघांनी हनीमूनला एका हिल स्टेशनला जाण्याचं ठरवलं. त्यांच्या शहरापासूनच 100 किलोमीटर दूर असणारं एक हिल स्टेशन त्यांनी हनीमूनसाठी निवडलं. ज्या दिवशी ते जाणार होते त्या दिवशी सकाळी प्रिया 6 वाजता रेडी झाली आणि ते दोघ जण निघता निघता त्यांना 8 वाजले. ते दोघ जण निघाले. ज्या शहरात ते हनीमूनला जाणार तिथं पोहोचले. त्यांना पोहोचायला 12 वाजले होते. त्यांनी शहरातल्या काही पर्यटन स्थळ बघितले आणि दोघे जण मस्त आनंदी होऊन शहर बघू लागले. दुपारी दोघांनी बाहेर एका ढाब्यावर जेवण पण केलं. शहरातील काही पर्यटन स्थळ बघून झाल्यावर त्या दोघांनी आता लॉज मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. लॉज मध्ये गेले. लॉजला एक लेडी रिसेप्शनिस्ट होती. तिने नाव वगैरे बुक करून राजच्या हातामध्ये त्या रूमच्या चाव्या दिल्या. राजनी चाव्या घेऊन रूम मध्ये गेला. ते दोघ जण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. मस्त गप्पा मारून टीव्ही बघत त्या दोघांनी स्नॅक्स ऑर्डर केले आणि गप्पा मारत मारत स्नॅक्स खाल्ले. रात्रीचे 8:30 वाजले होते. जे सोबत आयुष्य घालवण्याची पहिली सुरुवात असते ते करण्यासाठी पाऊल उचललं. जसं प्रत्येक कपल करतात त्याच पद्धतीने यांनी पण आपल्या आयुष्याची सुरुवात त्या सुहागरातीपासून केली. जसंही ते दोघ जण एक होणार तेवढ्यात प्रियाची नजर समोर असलेल्या टीव्ही जवळच्या मायक्रो कॅमेऱ्याकडे गेली. प्रिया समजदार होती, शिकलेली मुलगी होती आणि मॅच्युअर थिंकिंगची असल्यामुळं तिला लगेच कळालं की या रूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे. तिला लगेच कळालं की आपला व्हिडिओ तयार झाला आणि कोणीतरी ते मायक्रो कॅमेरा तिथं फिट केला होता. त्या मायक्रो कॅमेऱ्यामुळं सगळं आपलं आयुष्य बर्बाद होईल असं तिला वाटलं. प्रिया जोरात ओरडली आणि तिने राजला सांगितलं. राजने लगेच तिकडचा विचार न करता जवळ असलेली खुर्ची घेतली आणि त्या मायक्रो कॅमेऱ्यावर धडाल दिशा मारून ते कॅमेरा तोडून टाकला. दोघे जण परेशान झाले. राज उठला आणि ड्रेस घालायला जसेही गेला प्रियाला काही बोलण्याच्या आधी प्रियाने त्याच बिल्डिंग वरून एक काचाच्या खिडकीमधून उडी मारून स्वतःला संपवलं. राज धावत पळत आला. खिडकीतून डोकावून बघितलं. अंधारात त्याला काही दिसलं नाही. त्याच खिडकीतून सेम प्रियासारखी उडी घेऊन त्या दोघांनी या जालिम दुनियेचा निरोप घेतला. सकाळी पोलीसवाले जमा झाले. काही लोक तिथं जमा झाले. त्यांची जी अवस्था होती ती खूपच वाईट होती, पण त्यांचं प्रेम खरं होतं. दोघे हातात हात घेऊन शेवटचा श्वास सोडला. घटनास्थळी त्याच्या काका काकूला आणि प्रियाच्या आई वडिलांना बोलवण्यात आलं. ते सगळेजण एका जागी जमा झाले. त्यांनी आक्रोश घातला. राजची काकू म्हणत होती, देव चांगल्या लोकांना का बरं वर घेऊन जातो? या दोघांनी बिचाऱ्यांनी काय बिघडवलं होतं? आता तर जीवनाची सुरुवात केली होती या दोघांनी. त्यांचा आक्रोश तर शांत झाला, पण राजच्या मनामध्ये जे तुफान उठत होतं ते कधी शांत होणार? अर्धवट राहिलेली सुहागरात आणि झालेले स्वप्नभंग राजचा आत्मा विसरू शकत नव्हता.
ज्याने हे प्रकार घडून आणला त्याचा बदला घेतल्याशिवाय राजच्या आत्म्याला चैन पडणार नाही. राज तर संपला, पण राजचा कहर आता सुरू होणार होता. ज्या रिसेप्शनिस्टनं राजला बुकिंग करून चाबी दिली होती, ती रिसेप्शनिस्ट तिची 9 वाजता सुट्टी होणार होती. जसे ते घरामध्ये एंटर होणार तेवढ्यात तिला असा भास झाला की तिच्या मागोमाग कोणीतरी घरात दिसलं. तिने इकडे तिकडे बघितलं, पण कोणीही नव्हतं. ड्युटीचा जे ड्रेस असते ते ड्रेस काढला आणि दुसरा ड्रेस शोधू लागली. तेवढ्यात तिला असा भास झाला की कोणीतरी आपले त्या अवस्थेतले फोटो काढले. या गोष्टीला तिने इग्नोर केलं. थोड्या वेळाने तिचा नवरा घरी आला. तिने त्याला जेवण वगैरे करू घातलं आणि दोघे जणे झोपायसाठी बेडरूम मध्ये गेले. जसही त्याच अवस्थेमध्ये आले जे की सुहागरातच्या दिवशी प्रिया आणि राज आला होता. तेव्हा त्यांचा व्हिडिओ बनला हे त्यांना माहीतच नव्हतं. उद्या सकाळी जेव्हा ते ड्युटीला गेले तेव्हा ते रिसेप्शनिस्टनी ते व्हिडिओ कोणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केलेले त्या रिसेप्शनिस्टनी बघितले. त्या रिसेप्शनिस्टला जसंही कळालं की आपले त्या अवस्थेतले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले, तिने जसं प्रियानं स्वतःला उडी मारून संपवलं तसंच तिने पण त्याच लॉजमधून वरच्या मजल्यावरून उडी मारून स्वतःला संपवलं. आता बारी होती ओनरची, लॉजच्या ओनरची. लॉजचा ओनर संध्याकाळी घरी जाताना त्याला भास झाला की कोणीतरी कारमध्ये अजून कोणीतरी आपल्यासोबत बसलेला आहे. जसाही तो घरात एंटर झाला त्याच्या सोबत सोबत राजचं भूत पण त्याच्या मागेच आलं. जसाही तो बेडरूम मध्ये गेला तेव्हा त्याला भास झाला की कोणीतरी आपल्या बेडरूम मध्ये आहे. तो उठला आणि नोकराला आवाज देत होता, पण त्या दिवशी नोकर सुट्टीवर होता. उद्या पेपरमध्ये न्यूज आली की तो लॉज ओनर या दुनियेत नाही राहिला. ही न्यूज पेपरला आली आणि राजच्या आत्म्याला शांती मिळाली. अशी होती आजची स्टोरी मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट स्टोरीमध्ये. मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण ह्या चॅनलवरती अजून खूप साऱ्या हॉरर गोष्टी मी घेऊन येणार आहे. चला तर मग भेटूया. तोपर्यंत बाय बाय.